किंवा रूढीवादी नियम महत्वाचे नाही, तर भक्ताची निस्सीम भक्ती आणि शुद्ध प्रेम महत्वाचे आहे. काही व्याख्यांनुसार मकर हे ज्ञान आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे. देवांच्या कानात मकर कुंडले असणे हे त्यांच्या अफाट ज्ञानाचे आणि बुद्धीचे द्योतक आहे. विशेषतः भगवान विष्णूंचे रूप असलेल्या कृष्णाला मकर कुंडले असतात, जे त्यांच्या कला आणि ज्ञानातील निपुणतेला सूचित करतात. दशावतारांपैकी मत्स्यावतार विठ्ठल हे भगवान विष्णूंचेच एक रूप मानले जातात. विष्णूंच्या दशावतारांपैकी पहिला अवतार मत्स्यावतार आहे. त्यामुळे मकर कुंडले धारण करणे हे विष्णूच्या मत्स्यावताराचे प्रतीक देखील असू शकते. सामाजिक आणि आध्यात्मिक संदेश म्हणजेच विठ्ठलाच्या कानातील मकर कुंडले ही सर्वसामान्यांना एक महत्त्वाचा संदेश देतात. ती दर्शवतात